मी पहिल्यांदाच वारीमध्ये आलेली आहे. हे माझ्या सगळ्या बीव्हीएम फ्रेंड्स मुळे झालेलं आहे. छान, सध्या तर आता खूप सुंदर सुरू झालंय. असाच एंड होईल आम्हाला माहिती आहे आणि मी दरवर्षी येऊ इच्छिते. आई वडिलांची पुण्य आहे. आज माझे आई वडील दोघे नाहीत, त्यांचा आशीर्वाद आहे, ते मला देतात की ते मी सगळ्यांना इथं वाटप करत असतो. ते माझ्या माऊलीचाच आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. 18 वर्षापासून करतो वारी. पांडुरंगन बोललं आपलं ते निघाले काय त्याला. मी डॉक्टर मकरंद राजूरकर. आनंद जे आला 24 किलोमीटर चालल्यानंतर वाल्ले ते लोणंद, मग तो आनंद एकदम म्हणजे अविस्मरणीय आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. अक्षरशः पांडुरंग दिसला आम्हाला. आणि इथं ऊर्जा बघतो, त्या ऊर्जेचं कुठंच कंपॅरिझन नाहीये. एकदम महिंद्रा कंपनीचे मालक एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तरी सुद्धा तुम्ही वारीला येता, मी त्या पाठीमागचं काय कारण सांगता? रामकृष्ण हरी मंडळी, यंदा आपण वारीतील विविध प्रकारचे जे लोक आपल्याला भेटतील त्यांच्याकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी चला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थोडासा आम्हाला परिचय द्या वारकऱ्यांना सगळ्या. ओके, मी प्राध्यापक डॉक्टर सारिका वैजनाथराव जाधव. लग्न 18 वर्षाला झालंय. त्याच्यानंतरचं पूर्ण एज्युकेशन माझ्या मिस्टरांच्या मदतीने झालंय. माझं MSc फिजिक्स, MPhil, PhD झालेलं आहे. आणि आता मी यासाठी युनिव्हर्सिटी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत संत तुकाराम कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथे विभाग प्रमुख म्हणून भौतिकशास्त्र विभागात काम करते. अंतर्गत जो आता NEP सिलेबस लागू झालेला आहे, जो 2024-25 ला हा सिलेबस लागू झालेला आहे, तर त्याचा मी आता एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे. कोणतं? फंडामेंटल फिजिक्स अँड कम्प्युटेशनल फिजिक्स म्हणून फर्स्ट इयर साठी जो सिलेबस SRT मध्ये अंतर्भूत केला जातो त्याबद्दलचं मी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आता माझं सेकंड इयरचं पण पुस्तक चालू आहे लिहिणं. म्हणजे बालविद्या मंदिर ची 10वी-93 ची बॅचची विद्यार्थिनी आहे. मी पहिल्यांदाच वारीमध्ये आलेली आहे. हे माझ्या सगळ्या BVM फ्रेंड्स मुळे झालेलं आहे आणि मला आनंद होईल. मी आणखी दरवर्षी येऊ इच्छिते. बालविद्या मंदिर परभणीचे आहोत आम्ही, विद्यार्थी आहोत आणि 93 बॅचचे आहोत. आणि माझे हे सगळे क्लासमेट्स आहेत, त्यांच्यामुळे मला ही वारी घडतीये. मी त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. कधी आला तुम्ही? म्हणजे आम्ही रात्री आलोय परभणीतनं आणि सकाळी पुण्यावरनं निघालोय आणि आमच्याच क्लासमेट कडे आम्ही थांबलेलो आहे श्रीपादचे. त्यासाठी खूप खूप आभार. कसा मग तुमचा अनुभव कसा राहिला? आता पहिलीच वारी आहे तुमची. खूप छान, सध्या तर आता खूप सुंदर सुरू झालंय. असाच एंड होईल आम्हाला माहिती आहे आणि मी दरवर्षी येऊ इच्छिते. दरवर्षी आम्ही काय करतो, एक ठराविक जो अंतर आहे म्हणजे वारीचं प्रत्येक जो टप्पा आहे, जसं मागच्या वर्षी आमचं लोणंद पर्यंत होतं, आता लोणंद ते तरडगाव, पुढच्या वर्षी तरडगाव ते जे पुढचं मुक्काम असेल तिथं. पण आम्ही वारी केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शनही जातो. मग पांडुरंगाचं दर्शन देणं तर चांगलंच आहे, नाही तर मग मुखदर्शन घेऊन किंवा सहज दर्शन घेऊन आम्ही आवर्जून येतो. आणि खूप अनुभव छान आहे. गेल्या 4 वर्षापासून आम्ही वारी करतोय आणि वेगळाच आनंद आहे. प्रत्येक वेळेस माऊली भेटत राहतो वेगवेगळ्या रूपातून, हीच आनंदाची गोष्ट आहे. आता बघितलं तुम्ही अन्नदान करत होता, तर मग दरवर्षी करताय का कसं काय? म्हणजे दरवर्षी माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. आज माझे आई वडील दोघे नाहीत, त्यांचा आशीर्वाद आहे, ते मला देतात की ते मी सगळ्यांना इथं वाटप करत असतो. ते माझ्या माऊलीचाच आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. नमस्कार. ऍक्च्युली नमस्कार, सारंग देशमुख. 18 वर्षापासून करतो वारी. एक एखाद दुसरं स्किप झालं असेल ऍक्च्युली. आळंदी पुणे बऱ्याच वेळा केली आहे, नंतर पुढच्या केल्यात. नंतर मग आमच्या ग्रुप सोबत आमचे ग्रुपचे संस्थापक दिसत नाहीत आता, पण श्रीपाद देशपांडे, नंतर संयोजक आमचे आनंद खेडकर आहेत आणि बाकी सगळे मित्र. हे आमचे मित्र डॉक्टर आहेत, नेव्ही मध्ये, भारतीय नौसेनेमध्ये डॉक्टर आहेत, रिटायर झाले आता. प्रवास कसा वारीमध्ये सुरू कसं झाला? म्हणजे काय वाटलं की बाबा आपण वारीत जावं म्हणून? नाही, असंच ओढ होती की माझी आई म्हणायची जायचं, तिला अजून झालं नाही, पण असंच डोक्यात आलं आणि सुरू केलं. असं तसं काही हे नाही म्हणजे असं कारण काही खास नाही. पांडुरंगन बोललं आपलं ते निघाले काय त्याला. आता एवढं वर्ष केलंय तर तुम्हाला दैनिक जीवनात काय फरक जाणवतो? नाही, खूप शांत वाटतं आणि छान वाटतं, असं म्हणजे प्रसन्न वाटतं इथं आल्यावर एकदम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मी डॉक्टर मकरंद राजूरकर. माझ्या मित्रांच्या सहकार्याने माझी 3री वारी आहे आणि मी सैन्यामध्ये होतो एकेकाळी, पण तिथे
तिथे जो आनंद मिळायचा सर्व्हिस करताना, तसाच आनंद इथे पण सेवा करताना मिळतो. पायी चालण्यामध्ये आणि जे सहज जीवन जगतात महाराष्ट्रातली जास्तीत जास्त वारकरी संप्रदायाचे लोक, ते पाहण्यासाठी आणि त्याचा प्रत्यक्ष फर्स्ट हँड अनुभव घेण्यासाठी वारी करतोय आणि खूप छान वाटतं. जय जय रामकृष्ण हरी. पहिला अनुभव कसा होता वारीचा तुमचा? पहिला अनुभव जे 25-26 किलोमीटर चालावं लागलं होतं याच्या आधीच्या ट्रिपला, तेव्हा खूप दमलो होतो. पण सवय नसल्यामुळे थोडं नाही, सवय होती, पण आनंद जे आला 24 किलोमीटर चालल्यानंतर वाल्ले ते लोणंद, मग तो आनंद एकदम म्हणजे अविस्मरणीय आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. अक्षरशः पांडुरंग दिसला आम्हाला आणि आम्ही वारकऱ्यांसोबत राहून त्यांच्यासोबत देवाणघेवाण विचारांची आणि वर्तणुकीची करून प्रत्यक्ष आम्ही पांडुरंग अनुभव घेतो असं वाटतं. रामकृष्ण रामकृष्ण हरी. नाव कसं तुमचं? माझं नाव संदीप. तर खरं सांगायचं म्हणजे वारीबद्दल सांगायचं असलं तर ऍक्च्युली जे आपण इथं ऊर्जा बघतो त्या ऊर्जेचं कुठंच कंपॅरिझन नाहीये. एकदम म्हणजे कसं आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की लोक जे हे वारकरी जे नित्यनियमाने येतात ते कशा प्रकारे सहजतेने ही वारी करतात. आणि नॉर्मल माणसाला एखादच म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण आता मागचे 3-4 वर्ष झालं आम्ही वारी करतोय. आमचा शाळेतला ग्रुप आहे हा. तर दरवर्षी आम्ही एक टप्पा करतो वारीचा. माझा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सांगताल? तुमचा परिचय द्या थोडासा वारकऱ्यांना. माझं नाव सुजित कल्याणकर. मी पुण्यामध्ये आहे, पण माझं हे 3रं वर्ष आहे ज्या मी वारीमध्ये येण्याचं. आणि दरवर्षी चांगलाच अनुभव आलेला आहे. दरवर्षी आम्ही एक टप्पे क्रॉस करण्याचं टार्गेट केलं. त्याप्रमाणे आम्ही आता यावर्षी लोणंद ते तरटगाव करणार आहोत. ते आम्ही पायी वारी करतो वारकऱ्यांसोबत आणि एक चांगला अनुभव आहे. एक चांगलं वातावरण निर्मिती असते इथे आणि रोजच्या धकाधकीतनं एक दिवस आम्हाला मिळतो ज्यावेळेला आम्ही जगता येते. सोसायटीच्या टच मध्ये राहतो, वारकऱ्यांच्या सोबत असतो. सो तो एक चांगला अनुभव आहे सगळ्यांसाठी. तुमचा पहिली वारी म्हणजे किती वारी साधारण? ही माझी 3री वारी आहे. 3री वारी आहे का? Yes. पहिल्या वारीचा कसा अनुभव होता तुमचा? पहिल्या वारीत आम्ही एक साधारण 20-25 जणांचा ग्रुप आलो होतो, मित्र सगळे. पण दरवर्षी चांगलाच अनुभव आहे. चालण्याचा एवढा ताण जाणवत नाही, कारण की तुमच्यासोबत जे वारकरी असतात ते ज्या पद्धतीने तल्लीन होऊन विठ्ठल नावाचं दर्शन नामस्मरण करत चालत असतात, त्यामुळे तो एक पॉझिटिव्हिटी देतो आणि ते तुम्हाला सुद्धा बळ देतं की ते जे आपण चालत असतो त्याच्यात काही आपल्याला त्रास जाणवत नाही. आता ते दादा म्हटले जसं तुम्ही महिंद्रा कंपनीचे मालक, एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तरी सुद्धा तुम्ही वारीला येता, म्हणजे त्या पाठीमाग काय कारण सांगता? नाही, आम्ही कंपनीचा एक हिस्सा आहेत. वी आर नॉट द ओनर. पण जसं आम्ही सोसायटीला आमच्या प्रॉडक्ट थ्रू सपोर्ट करतो किंवा आम्ही सर्व्हिस देतो, त्याच पद्धतीने एक वारीमध्ये येण्याचा एक चांगला अनुभव असतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.